असं म्हणतात, जेव्हा जगाचा भार असह्य होतो आणि देव्हारा खूप दूर वाटू लागतो, तेव्हा आपलं कुलदैवत स्वतः गाभायातून आपल्याला शोधत बाहेर येतं. कधी जेव्हा मन आजारी असतं, तेव्हा साक्षात वैद्यच आपल्याला बरं करण्यासाठी आपल्या दारात उभा राहतो. ही पालखी अगदी तशीच आहे. आणि त्या अलोट गर्दीत उडणाऱ्या ठिणग्या आणि ढोलांच्या निनादात अचानक जाणवतं, आपण पालखीला नाही तर पालखीच आपल्याला सावरत आहे. जड लाकडी दांड्यांना खांदा देताना 2 पिढ्यांमधलं अंतर एका सामायिक भक्तीनं पार पुसून जातं. शिमग्याची होळी आपण फक्त ऋतूची सुकी लाकडे जाळण्यासाठी पेटवत नाही, तर सरत्या वर्षाचं ओझं आपल्या पूर्वजांच्या पुण्यराखेत विसर्जित करण्यासाठी पेटवतो. प्रत्येक प्रार्थनेला शब्दांची गरज नसते. रात्रीच्या या शांत प्रकाशात केवळ देवाची उपस्थितीच पुरेशी असते. गावाच्या अंधाया वाटांवरून फिरताना भाविकांच्या घरांना जोडणारा हा एक दैवी प्रकाशच जणू. त्या प्राचीन छायेखाली उंचावलेली पालखी पाहताना संपूर्ण गाव एकजीव होऊन श्वास घेतं. या भांगराची भुंय मध्ये खोलवर रुजलेलं